मंत्री जनतेची दिशाभूल आणि समाजांची दिशाभूल करत आहे. परवा शिवजयंतीनिमित्त सांस्कृतिक भवन आणि स्मारक त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टीने कलादालन करण्याच्या दृष्टीने उद्घाटन केलं. त्यावेळी मराठा समाजाच्या सांस्कृतिक भवन म्हणून नाव देऊन अन्य समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत. कारण कोणत्याही असलेल्या सांस्कृतिक संचालनाकडून अशा समाजाच्या नावाने कोणतंही सांस्कृतिक भवन बनलं जात नाही. अशा प्रकारची ही रीत आहे. पण त्या ठिकाणी मराठा समाजाचे लोक मला निवडणूक काळात भेटले म्हणून या ठिकाणी मी मराठा समाजाच्या सांस्कृतिक भवन तयार करतो अशा प्रकारचं सांगून अन्य समाजाला पण अशाच प्रकारच्या त्या ठिकाणी शासकीय जागेमध्ये सांस्कृतिक भवन देणार आहेत का? आज त्यांच्या मतदारसंघातला असलेला ब्राह्मण समाज, गावित समाज, भंडारी समाज किंवा अन्य समाज जे आहेत, या सर्व समाजांना, वैश्य समाज आहे, या समाजांना अशा प्रकारची तुम्ही अशीच सांस्कृतिक भवनं शासकीय जागेत देणार आहात का? याचं प्रश्नाचं उत्तर पालकमंत्र्यांनी द्यावं. आज या ठिकाणी जे सांस्कृतिक भवन करताना एका नटाने मला फोन केला म्हणून मी या ठिकाणी अशा प्रकारचं सांस्कृतिक भवन तयार करतो. पण ज्या असलेल्या सांस्कृतिक भवन जे मालवणमधलं सांस्कृतिक भवन, त्यामुळे अनेक नट व्यावसायिक नाटकातले अनेक नटाने जी आपली असलेली व्यथा किंवा असलेली जी दशा त्या ठिकाणी मान्य केली किंवा काही रीलच्या माध्यमातून प्रसिद्धी केली, त्या असलेल्या उभारलेल्या मामा वरेरकर नावाचं नाट्यगृह आहे. ज्या मामा वरेरकर हे नाटकाचे जनक आहेत, त्या नाट्यगृहामध्ये पण अशा प्रकारची जी परिस्थिती असेल त्यावरती निधी द्यायला आपल्याला जमलं नाही किंवा पालकमंत्री म्हणून ते आपल्या मतदारसंघात नाही म्हणून लक्ष दिलं नाही. तसंच कुडाळमधलं जे मच्छिंद्र कांबळी ज्यांनी साता समुद्रापलीकडे आपली भाषा नेली, मालवणी भाषा, त्या मच्छिंद्र कांबळींच्या निधनानंतर त्या ठिकाणी जे सांस्कृतिक भवन उभं करण्याचं कुडाळ नगरपंचायतीच्या हद्दीत केलं, त्या ठिकाणी पण एका नटाने येऊन त्या ठिकाणी सांगितलं की हे अशा पद्धतीने व्हायची गरज आहे, त्यासाठी निधी कमी पडत असेल तर देण्याची गरज आहे. त्या ठिकाणी निधी न देता प्रत्येक कार्यक्रमात निधी कमी पडू देणार नाही अशा प्रकारची भाषणं करून अशा असलेल्या कामाला निधी देता येत नसेल आणि अशा पद्धतीने करत नसाल. त्याचबरोबर हे जे मराठा सांस्कृतिक भवन उद्देश करण्याचं घोषणा केली, त्या ठिकाणी या शहराचा प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्षाला कोणत्या प्रकारचं पत्रिकेवर नाव नाही किंवा तिथे बोलवलं गेलं नाही. कारण हा प्रोटोकॉलचा जो आहे हे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्षात आणणे गरजेचं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारचा प्रोटोकॉल पाळताना नगराध्यक्षांनी कोणत्या पक्षाचा, कोणत्या विचाराचा, कोणत्या सर्व लोकांच्या मताचा असला तरी त्याला त्या ठिकाणी एक नगराध्यक्ष म्हणून बोलवण्याची गरज होती. त्या ठिकाणी बोलवलं गेलेलं नाही. कारण हे सांस्कृतिक भवन उभारल्यानंतर कोणाच्या ताब्यात देणार आहात? ते नगरपालिकेच्या ताब्यात देणार आहात की अन्य कोणाच्या ताब्यात देणार आहात? याचा काय निर्णय झाला आहे काय? अद्याप त्या सांस्कृतिक भवनाचं किंवा कलादालनाचं फक्त डिझाईन तयार झालं आहे, पण त्याच्यावरती अद्याप टेंडर झालेलं नाही आहे. म्हणजे जनतेची दिशाभूल, जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम जिल्ह्याचे पालकमंत्री सातत्याने करत आहेत आणि सातत्याने बोलत आहेत. त्याच्यावरती आता प्रत्येक समाजाने अशा प्रकारची मागणी करून पालकमंत्र्यांना विचारला पाहिजे की आम्हाला पण आमच्या समाजाला अशा प्रकारचं जे असले सांस्कृतिक भवन द्या. मराठा समाजाला एकाला दिल्याबद्दल आमचं दुमत नाही, पण मराठा समाजाच्या बाबतीत जर असेल जे असलेलं आपल्या जिल्ह्याचं मराठा समाज जे सांस्कृतिक भवन आहे त्याचे अध्यक्ष तुमचे वडील या जिल्ह्याचे खासदारच आहेत. ते आज किती वर्ष अध्यक्ष म्हणून ते अपूर्ण राहिलेले आहे. ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे होत असेल तर या विरोधात आम्ही तक्रार करणार आहोत.